अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची तब्येत खालावली आहे। बच्चू कडू यांचं वजन 3 किलोंनी घटलेलं आहे। ब्लड प्रेशर सुद्धा वाढले। उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाकडून बच्चू कडू यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आंदोलन करतायत आणि त्याचा आजचा चौथा दिवस आहे। मात्र त्यांची प्रकृती सध्या खालावलेली आहे। आत्ताच्या क्षणाला त्यांनी उपचार घेणं आवश्यक असेल, मात्र उपचार घ्यायला कडू यांनी नकार दिलेला आहे। हे दृश्य आपण बघतोय बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळावरची अमरावतीतली। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। छगन, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? बच्चू कडूंच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत? डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? रिधी, नक्कीच जर बघितलं तर बच्चू कडूचं गेल्या 3 दिवसापासून आंदोलन अन्नत्याग सुरू आहे आणि आजचा चौथा दिवस, चौथ्या दिवशी जर बघितलं तर बच्चू कडूचं वजन जे आहे ते 3 किलोने कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। आज सकाळी वैद्यकीय पथक जे दिवसाचं उपजिल्हा रुग्णालयाचं वैद्यकीय पथक त्याकडे दाखल झालं होतं आणि त्यांनी तपासणी केलेली आहे। बच्चू कडूंची शुगर देखील वाढलेली आहे। आणखी मध्ये जर बघितलं तर बच्चू कडूची तब्येत देखील खालावत चाललेली आहे आणि बच्चू कडूंनी केवळ 3 दिवस औषधोपचार करण्यास होकार दिलेला आहे। 3 दिवसाच्या आत सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी देखील मागणी बच्चू कडूंनी केलेली आहे आणि 3 दिवसात जर मागण्या मान्य झाल्या नाही तर औषधोपचार देखील बंद करणार। म्हणजे बच्चू कडूच नाही तर ते उपोषणाला त्यांच्यासोबत बसलेले कार्यकर्ते त्यांचा देखील औषधोपचार बंद करणार असा इशारा बच्चू कडूंनी यावेळी दिलेला होता। त्यामुळे आता सरकार या 3 दिवसात मागण्या मान्य करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जी, निश्चित। आणि त्याच्यामुळे आता बच्चू कडू या सगळ्या संदर्भात नेमकं काय निर्णय घेत आहेत उपचारांबाबत, किंवा सरकार या सगळ्या गोष्टीचा आता कसा विचार करत आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद छगन दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। आपण सध्या ही दृश्य बघतोय अमरावतीतली बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषण स्थळावरची ही दृश्य आहेत। त्यांचं वजन आता 3 किलोनं घटलेलं आहे। डॉक्टर तपासणीसाठी आलेत, आपण बघतोय त्यांची तब्येत काहीशी खालावलेली आहे। चौथा दिवस आहे त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा।